नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर धर्मेंद्र मुल्लेरकर न्यूज 65 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट। देश 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या धूमधडाक्यात साजरा करत आहे। संपूर्ण गल्लीबोळात घरोघरी झेंडे फडकत आहे। उत्साहाने संपूर्ण लोक आज न्हाऊन निघत आहेत। मात्र आमचा नाशिककर त्याच्या खड्ड्यांच्या, धुळीच्या आणि चिखलाच्या समस्येने मात्र त्याचं दुःख कुरवाळत बसला आहे। गेल्या 6 महिन्यापासून जिथे पाहावं तिथे खोदलेले रस्ते, चिखलाचं साम्राज्य, धुळीचे लोट, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असं एकंदरीत संपूर्ण शहराचं स्वरूप या आणि त्यातच वाहतुकीच्या मोठ्या लांबच लांब लागलेल्या रांगा, या सगळ्यांमुळे, या कोंडीमुळे मेहतापोटीस आलेला नाशिककर काही दिवसांनी आपल्याला चांगले रस्ते मिळतीलही, परंतु एकाच वेळी गॅस पाईपलाईनसाठी असेल, पाण्याचे पाईप टाकण्यासाठी असेल किंवा ड्रेनेज सिस्टीमसाठी असेल, सर्व रस्ते एकाच वेळी खोदून ठेवलेले आहेत। त्यामुळे सारं शहर विद्रूप झाल्यासारखं वाटतं आहे। आणि मित्रांनो, आपली जीवनदायिनी पवित्र गोदावरी, तिचा परिसर देखील खोदून ठेवलेला आहे। त्यामुळे आपलं निसर्गरम्य सुंदर असं नाशिक शहर एखाद्या महाकाय उकिरड्याप्रमाणे दिसू लागलेलं आहे। नाशिककरांचं सुंदर रस्त्यांचं स्वप्न जेव्हा पूर्ण होईल तेव्हा होईल, परंतु आज जेव्हा आम्ही काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे विचारलं, तेव्हा त्यांनी त्यांच्या ज्या काही समस्या आहे, त्यांचं जे काही दुःख आहे ते अतिशय खुलून बोललो। मग ते रिक्षावाला असो, बाईक स्वार असो की कारवाले असो। तुम्ही किती दिवसापासून इथे रिक्षा चालवतात? आम्ही कमीत कमी 10-11 वर्ष झाली गाडी या पट्ट्यात चालतोय। पण इथं असा प्रॉब्लेम आहे का रस्त्याचे पूर्ण खड्डे झालेले, लोकांना त्रास होतोय, मणक्याचा त्रास आहे, पेट्रोल जळणे, गाडी फिरून न्यावं लागते, जवळून गाडी जात नाहीये। एखादं पेशंट असलं तर त्याला रस्त्यामध्ये प्रॉब्लेम येतोय। एवढं होऊन सुद्धा यांचं लक्ष नाहीये, बिलकुल ही लक्ष नाहीये। तुम्हाला खर्च तर तेवढाच येत असेल पेट्रोलला न्यायला? नाही, उलट जास्त वाढलाय खर्च, पेट्रोलचा वाढलाय आणि बाकीचा मेंटेनन्स पण वाढून गेलेला आहे। तेवढंच मिळतं, भाडं आहे तेवढंच मिळतं, पॅसेंजर पैसे देत नाहीये। बरं, काही ऍक्सिडेंट वगैरे होतात का याच्यामुळे? ऍक्सिडेंट म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर ऍक्सिडेंट चालू आहे सध्या। म्हणजे हॉस्पिटलमध्ये बरेच लोक तुमचे पॅसेंजर असतील किंवा तुमचे स्वतः रिक्षावाले पण असतील, यांना भरपूर जखमी होत असतील। हो, जर बाईकवाले चालू गाडीमध्ये पडतात त्या खड्ड्यामुळं। मागच्या वेळेस ऍक्सिडेंट झाले, 5 जण गेलेले। हे प्रशासन करतंय काय? त्यांचं लक्ष पाहिजे ना। पब्लिकला किती त्रास आहे, यांचं काम चालू आहे, पण पब्लिकला होतो किती त्रास याचा विचार कोणी करत नाही ना। सर्वसाधारण याच्यात गरीब जनता मरती आहे। थैंक यू। ओके सर। ये जो रास्ता खोद के रखा है या जो गड्ढे हुए हैं, इससे नासिककर के जो बाइक सवार है उनको क्या क्या प्रॉब्लम आ रही है? टायर फूट जा रहा, पंचर हो जा रहा। अभी हमने एक कार बीच में बनाई जिसका लोराम बेंड हो गया था, एक्सल निकल गया था। ये हमारा गैरेज बाजू में थे। अच्छा, ये हमारे गैरेज के सामने ही खड्डा है। तो बहुत सारे गाड़ी आती होगी, ये इसके कारण जो प्रॉब्लम हो रहा है। हाँ, फिर आती है ना, बहुत सारी गाड़ी आती है। अभी BMW खड़ी देखो हमारी गैरेज में, जिसका स्टीयरिंग रैक टूट गया है खड्डे में जाने की वजह से। और कोई एक्सीडेंट भी हो रहे हैं क्या? हो रहे लोग ना, गिर रहे लोग, हम उठा रहे। हमारा गैरेज एकदम सिग्नल पे ही है, समझ लो। खड्डे में जैसी गाड़ी गई, 2 व्हीलर पे से आदमी गिरा, हाथ पैर टूट गया। मोबाइल फूट गया एक लेडीज़ का कल। हम सिग्नल पर है ना, हम दिन भर देख रहे हैं रोड। क्या नाम है आपका? साहिल शेख। अरे वाह, चलेगा आपका। ये नाशिकचे खड्डे आणि रस्ते खोदून ठेवलेले आहे, याच्यापासून आपल्या कारवाल्यांना आणि गाड्यावाल्यांना काय काय त्रास होतो? कारवाल्यांना, गाडीवाल्यांना सगळ्यांनाच त्रास होतो आहे। कॉर्पोरेशनच्या लोकांनी खड्डे लवकर बुजवावे आणि जे खड्डे केलेले आहेत, खोदकाम केलं आहे, ते नाशिककरांच्या भल्यासाठीच आहे। आज ना उद्या ते खड्डे बुजणार आहे। लोकांना ज्या पाईपलाईन चालू आहे, ड्रेनेजच्या लाईन्स आहेत, बाकी गॅसच्या लाईन्स आहेत, त्यांनी फायदा होईल ना लोकांना। फक्त लवकर झाले पाहिजे, ॲक्सिडेंट होत आहेत ते लवकर व्हायला पाहिजे। लोक गेलेत ना, 5-6 लोक गेले, ते व्हायला नको। प्रशासनाने लवकर करावे, ते जनतेसाठीच आहे सगळं जे काम चालू आहे ते काही
कॉर्पोरेशन काही स्वतःसाठी करत नाही, जनतेसाठीच आहे ते सगळं. फक्त त्यांनी लवकर करावेत. आता 6-7 महिन्यापासून आपण सगळे जे करतो त्यांनी लवकर करावेत एवढीच अपेक्षा आहे. हो, बरोबर आहे ना. ज्यांच्या घरी आता 6 लोक मेली आहेत त्यांच्या घराची काय परिस्थिती असेल त्या कुटुंबाची, ते वाईटच आहे ना. तेवढं ठेकेदारांनी लक्षात ठेवावं, कॉर्पोरेशनच्या लोकांनी लक्षात ठेवावं, महापौरांनी लक्ष ठेवावं, आयुक्तांनी लक्ष ठेवावं, लवकर करावं. आपलं नाव? रोहणे. थँक्यू. मित्रांनो, प्रश्न फक्त ट्रॅफिकचा, धुळीचा किंवा खड्ड्यांचा नाही, तर हा नाशिककरांच्या जीवाचा प्रश्न झालेला आहे. कारण गेल्या काही दिवसात सुमारे 6 जणांचे बळी या खड्ड्यांमुळे गेलेले आहेत. मित्रांनो, आता तर सातपूरला दीपक काळे म्हणून एका 55 वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाला. ते रस्ता ओलांडत असताना एका कारने त्यांना धडक दिली. कारण त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू होतं. बरेच दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते, मात्र नुकताच त्यांचं निधन झालेलं आहे. तर अशा वेळी जर त्या दुर्दैवी पडलेल्या, बळी पडलेल्या कुटुंबांना काय वाटत असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आजही नाशिककर विचारत आहेत की अजून किती बळी हे रस्त्याचं काम आणि हे खड्डे घेणार आहेत. याला सर्वस्वी जबाबदार कोण? आणि या मनस्तापात अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे. अशा या खड्ड्यांच्या आणि चिखलमय रस्त्यातून आपल्या गणेशजींची मूर्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा घरोघर सुखरूप कशी येणार, हाच प्रश्न सर्व गणेश भक्तांना लागून राहिला आहे. लोकांचा संताप अनावर झाल्यानंतर प्रशासनाने काही ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी चर किंवा खडी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या खडी किंवा चरवरून चालताना जसं आपण म्हणतो की रोगापेक्षा औषधच जहाल आहे, त्याप्रमाणे या रस्त्यावरती लोक जेव्हा त्या चरवरून किंवा खडीवरून आपली दुचाकी चालवतात आणि छोटासा ब्रेक जरी मारला गेला तरी ते घसरून पडत आहेत आणि ते लोक जखमी होत आहेत. आज स्वातंत्र्य दिनी मोठमोठे कार्यक्रम होतील, मोठमोठे उत्सव पार पाडले जातील, परंतु नाशिककरांच्या नियती मात्र या खड्ड्यांनी आणि खोदलेल्या रस्त्यांनीच भरलेली आहे की काय असेच वाटत राहते. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झालेली आहेत, मात्र या खड्ड्यांपासून, या खोदलेल्या रस्त्यांपासून आणि या चिखलापासून, प्रदूषणापासून नाशिककरांची केव्हा सुटका होईल किंवा त्याला यापासून केव्हा स्वातंत्र्य मिळेल याकडेच नाशिककरांचे डोळे लागलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या न्यूज 65 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.